महाकालेश्वराच्या दर्शनानंतर गाण्याचे लिरिक्स म्हणत म्हणत आम्ही कालभैरवाच्या दर्शनासाठी आलो. इथे आल्यावर मला समजलं की कालभैरवाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते, म्हणून माझा मित्र वाईन शॉपवर गेला आणि त्याच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे दारू आणि प्रसाद दोन्ही पण घेतले. 4 तासाच्या नंतर आमचे दर्शन झाले आणि आम्ही आग्र्याला रवाना झालो. मुंगीच्या अंगावर हत्ती बसलेला आहे. सर्व मित्र मस्ती आणि मजे करत करत आम्ही आग्र्याला पोहोचलो आणि आग्र्याला येताच आम्ही सर्वात पहिल्यांदा लाल किल्ल्याला आलो. लाल किल्ल्याचा व्ह्यू बाहेरून तर एकच नंबर दिसत होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केलो आणि थोडा वेळ किल्ला पाहिलो, कारण आम्हाला पुढे मथुरेला श्रीकृष्णाचं मंदिर बंद होण्याच्या अगोदर जायचं होतं. किल्ला बघण्यासाठी फॉरेनर पण आले आहेत. आणि अशा प्रकारे मी अर्धवट किल्ला बघून बाहेर आलो आणि बघतो तर काय, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं होतं. जोपर्यंत आपली पृथ्वी आहे तोपर्यंत आपल्या राजाची ख्याती अखंड हिंदुस्थानात अजरामर राहील. मथुरा आणि वृंदावनचे दर्शन करून आम्ही हरिद्वारकडे निघालो.